नमस्कार. आज आपण करतोय चमचमीत स्पेशल चिकन किमा नूडल्स. त्यासाठी आता आपण इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात. आधी आपण त्याचे फोटो पाहतोय ते कशा पद्धतीने दिसतात त्याची पूर्ण प्रोसेस इथे दाखवली. आधी नूडल्स, त्यानंतर त्याचा मसाला आणि त्यानंतर तयार नूडल्स. आता आपण ॲक्च्युअल प्रोसेस पाहतोय. पाहू शकता अशा पद्धतीने ते नूडल्स तयार होतात. हे करण्यासाठी आपण सुरुवातीला नूडल्स घेतलेले आहेत, जे बाजारात आपल्याला किलोच्या प्रमाणात मिळतात किंवा पाकिटं देखील छोटे मिळतात. सुरुवातीला पॅनमध्ये पाणी घेतलं आहे. नूडल्स आपले जे आहेत ते व्यवस्थित त्यामध्ये बुडतील इतपत आपल्याला पॅनमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि छान ते उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. चमचाभर तेल ॲड केलं आहे. असं केल्याने आपले नूडल्स जे आहेत ते एकमेकांना चिकटत नाहीत. छान उकळी आल्यानंतर लगेचच आपण नूडल्स ॲड केलेले आहे. थोडे बारीक तुकडे करून घ्यायचे, आपण सुटे करून घ्यायचे ते. छान पाण्यासोबत ते मिक्स केल्यानंतर उकळी येऊ द्यायची त्याला. पाहू शकता उकळी आली आहे. छान उकळी आल्यानंतर 1-2 मिनटं तसेच ठेवायचे आणि अवघ्या 2 मिनटातच लगेच आपल्याला हे चाळणीवर ओतून घ्यायचे. ही प्रोसेस मात्र आपल्याला झटपट करायची आहे. वाफ येते हातावर, पाहू शकता वाफ येते हातावर, पण आपण थोडं अगदी थांबून 1-2 मिनटाला लगेचच उरलेले नूडल्स देखील चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत, कारण यातलं गरम पाणी निघालं पाहिजे, म्हणजे त्याची कुकिंगची प्रोसेस थांबते. सगळे आपण ओतून घेतले, चाळणी बाजूला काढून घ्यायचे आणि आता पॅनमध्ये आपण लगेचच तेल ओतून घेतलं आहे. जेवढं हवं तुम्हाला तेल, किती हवं आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही ठरवायचं आहे. फार असे तेलकट नको असतील तर तेलाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. कांदा ॲड केला आहे उभा चिरलेला, 1 मोठ्या आकाराचा किंवा 2 मध्यम आकाराचे. यामध्ये आता आपण स्लिट केलेली मिरची ॲड करणार आहोत. याचं देखील प्रमाण तुम्हीच ठरवायचं आहे. मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण तिखटपणासाठी नूडल्सना फक्त मिरचीची चव आहे. यामध्ये आपण मिरी पावडर देखील नंतर ॲड करायची आहे. थोडं मीठ आणि साखर ॲड केली. गाजर चिरलेलं, ढोबळी मिरची, मिरी पावडर, छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं. मिरी पावडर देखील अगदी 1 चमचा ॲड केली होती आपण, छोटा 1 चमचा, कारण तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची आणि मिरी पावडर एवढंच वापरणार आहोत. मटार ॲड केला आहे. तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या ॲड करायच्या किंवा नाही ॲड केला तरी चालतात या भाज्या. नुसता चिकनचा किमा देखील ॲड केला तरी चालू शकतो. खिमा ॲड केला. खिमा 100 ग्रॅम ॲड केला मी. तुम्हाला हवा तितका तुम्ही ॲड करू शकता. छान मिक्स करून घेतलं आहे. खिमाच्या जर गाठी असतील तर त्या देखील छान फोडून घ्यायच्या. एकसारखा सगळीकडे मिक्स झाला पाहिजे खिमा, म्हणजे मग तो छान शिजतो, त्याच्या गाठी राहायला नकोत. आलं लसूणची पेस्ट 1 चमचा ॲड केली आपण. आता हे छान सगळं परतून घ्यायचं.
असं केल्याने छान मिक्स होतं हे सगळं भाज्या आपण ज्या वापरल्यात त्या. आलं लसूण मीठ साखर छान एकत्र मिक्स होतं. आता यात आपण सगळे सॉस ॲड करणार आहोत. सोया सॉस पहिल्यांदा ॲड केला. एक एक करून सॉस ॲड करत जायचे आणि ते छान आपल्या भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता कलर किती छान यायला सुरुवात झाली आहे. आता आपण टोमॅटो केचप ॲड केलेला आहे आणि रेड चिली सॉस 1 चमचा. हे दोनच सॉस फक्त आपण ॲड करणार आहोत. छान भाज्यांना सगळ्या तेल सुटलं आहे. भाज्या छान परतून झाल्यात. लीड ठेवून अगदी 1च मिनिट आपल्याला वाफ द्यायची आहे त्याला फक्त. कारण त्याचा खिमा जो आहे आपण ॲड केलेला आणि भाज्या मटार वगैरे थोड्या यामुळे शिजल्या जातात. एक मिनिटभरानंतर मी झाकण काढून परतून घेतलं छान. आता यामध्ये आपण नूडल्स जे आपले तयार होते ते ॲड करून छान मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची भरपूर आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे.